नमस्कार विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो. 10वी हा फक्त एक वर्ग नाही, तर अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे एक वर्ष आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये आपली स्वप्न फिक्स असतात, की मला डॉक्टर बनायचंय, मला इंजिनियर बनायचंय. पण काही विद्यार्थी असे देखील आहेत, की त्यांच्या मनामध्ये भीती असते, की एवढा अभ्यासक्रम मला जमेल का करायला? किंवा हा अभ्यासक्रम मला झेपेल का? मला चांगले पर्सेंटेज पडतील का? मला माझ्या आई-वडिलांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करता येतील का? खरं तर ही भीती फक्त मुलांमध्येच नाही, तर पालकांमध्ये पण असते. कारण प्रत्येक पालकाला असंच वाटतं, की आपल्या विद्यार्थ्याचं जे काही भविष्य आहे ते सुरक्षित व्हावं आणि सुरक्षित होण्याचा पहिला मार्ग किंवा पहिलं जे वळण असतं ते 10वीच असतं. 10वीला चांगले पर्सेंटेज पडले तर तो विद्यार्थी त्याच्या हव्या त्या साईडला ॲडमिशन घेऊ शकतो आणि तिथेच पुढे त्याचं करिअर देखील करू शकतो. बरोबर आहे? तर ह्यासाठीच मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्वप्न भरपूर आहेत. विद्यार्थ्यांना खूप वाटतंय, की मला 90% पडले पाहिजेत, 95% पडले पाहिजेत. पण त्या जर अभ्यासाला योग्य दिशा असेल, तरच ही स्वप्न आपली सत्यामध्ये उतरणार आहे. म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचं अभ्यासाचं टाईम टेबल कसं असावं. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं, सुरुवातीला ते 8 तास, 10 तास अभ्यास करतात आणि त्यानंतर मात्र तो जो रेशो आहे ना, तो खाली, खाली, खाली येत जातो. त्यामुळे आपल्याला काय करणं महत्त्वाचं आहे, जास्त वेळ अभ्यास करू नका. पण नियमितपणे 3 किंवा 4 तास अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. आता कसं करायचं, तर एक प्रॉपर प्लॅनिंग तुमच्याकडे असेल, तर अभ्यासाला एक योग्य दिशा मिळेल आणि त्याप्रमाणे जर तुम्ही अभ्यास केला, तर यश निश्चित तुमचं असणार आहे. तर बघा 24 तासाचा आपला एक दिवस असतो, बरोबर आहे? एक साधारण 24 तासामध्ये आपण काय काय करतो, तर साधारण 7 ते 8 तास प्रत्येक माणसाची झोप झाली पाहिजे. त्यामुळे 7 ते 8 तास वेळ हा फक्त झोपेला द्या. कारण झोप जर चांगली झाली तर पुढच्या दिवशी आपला मेंदू तल्लखपणे काम करू शकतो आणि आपण अभ्यासाला कंटाळणार नाही किंवा दमणार नाही. म्हणून 8 तास पुरेशी आहे झोप. 7 किंवा 8 तास आपण झोप घ्यायची आणि त्याचबरोबर बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटी असतील ह्या तुम्ही तुमचं आवरून घेणं वगैरे त्याच्यामध्ये 2 तास असे 8 तास आणि 2 तास असे 10 तास आपले झोपायला आणि अदर ॲक्टिव्हिटीज पूर्ण करायला घ्यायचेत. त्याच्यानंतर पुढचा वेळ आपला येतो शाळेसाठी. शाळा साधारण 5 ते 6 तासांची असते. जास्तीत जास्त 5 तासाची आपली शाळा असते आणि 5 तासाची शाळा, बाकीचं आपल्या शाळेतलं काही वर्क असेल, 1-2 तासामध्ये ते पूर्ण करायचं. म्हणजे थोडक्यात काय, तर 7 तासाचा वेळ शाळा आणि शाळेचे जे काही अभ्यास असेल, होमवर्क असेल त्यासाठी आपल्याला द्यायचं. त्यानंतर पुढचा वेळ आपला क्लाससाठी येतो. कारण बरेच विद्यार्थ्यांचे पालक असं असतात, की 10वीचं वर्ष आहे, त्यामुळे बरेच जण ट्युशन, क्लासेस लावतात आणि मग त्या क्लासमध्ये 2 तासाचा जरी क्लास असेल, तर अर्धा तास यायला, अर्धा तास जायला किंवा 10-15 मिनिटाचं येणं-जाणं असेल आणि थोडं स्टेबल होण्यासाठी 15-20 मिनिटं. असे आपण 3 तास सोडून देऊयात. म्हणजे थोडक्यात काय, तर 3 तास हे क्लास आणि बाकीचं आपलं थोडंसं रेस्ट यासाठी आपण 3 तास देतो. म्हणजे झालं काय बघा आता, तर आपले 10 तासाचं झोप आणि इतर कामं करायची आहेत आपल्याला उठल्यापासूनची. त्यानंतर 7 तास त्याच्यामध्ये शाळेचा अभ्यास आणि शाळा हे 7 तासामध्ये होईल आणि त्यानंतरचे पुढचे 3 तास हे तुमचे क्लासला जाण्यासाठी किंवा मग क्लास अटेंड करण्यासाठीचे हे 3 तास असतील. आता राहिलेला गोल्डन टाईममध्ये तुमचा 4 तासाचा आहे. आता ह्या 4 तासामध्ये जितका चांगल्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करता येईल, तेवढ्या चांगल्या पद्धतीने अभ्यास तुम्ही करायचा आहे. आता काय करू शकतो, सलग 4 तास अभ्यास करण्याइतका आपला स्टॅमिना नाहीये. मग तुम्ही काय करू शकता, जर तुमची मॉर्निंगची स्कूल असेल, तर 2 तास आफ्टरनूनला द्या. म्हणजे दुपारच्या वेळेत 2 तास अभ्यास करा आणि रात्री 2 तास अभ्यास करा. किंवा काही विद्यार्थ्यांची शाळा ही दुपारी असू शकेल. मग जर दुपारी शाळा असेल, तर सकाळचा 2 तास वेळ तुम्ही अभ्यासाला द्या आणि रात्रीचे 2 तास वेळ अभ्यासासाठी द्यायचे. म्हणजे तुम्ही अचानक एकाच वेळी 4 तास अभ्यास करताय, तर तुम्हाला दमल्यासारखं होईल, झोप लागल्यासारखं होईल, मेंदू आपला दमून जाईल. बरोबर आहे का? थकून जाईल. मग यापेक्षा आपण काय करतो, त्या 4 तासाचं डिव्हायडेशन करा 2-2 तासामध्ये. तुम्हाला सकाळचा वेळ मिळत असेल, तर तुम्ही सकाळी 2 तास अभ्यासाला वेळ द्या. रात्री 2 तास वेळ द्यायचा आणि काही विद्यार्थ्यांच्या शाळा जर सकाळी असतील, तर त्या विद्यार्थ्यांनी दुपारी 2 तास अभ्यासासाठी वेळ द्यायचा. मग आता काय करायचंय, तर आपल्याला 600 मार्काचा 10वीचा पेपर आहे. म्हणजे आपले विषय ठरलेले 3 लँग्वेजचे विषय. पहिला आपला मराठी असतो, हिंदी असेल किंवा मग तुमचा संस्कृत असेल विषय आणि नंतर इंग्लिश असेल आणि त्यानंतर 3 विषय मॅथ्स, सायन्स आणि सोशल सायन्स असतात ते. मग ह्या 6 विषयांसाठी आपण कसे वेळ द्यायचे ते बघा. समजा आपण एक आठवड्याचं प्लॅनिंग करूयात आणि आठवड्याच्या प्लॅनिंगमध्ये बघा, सोमवारचा दिवस आहे
जर तुमची शाळा दुपारची असेल तर तुम्हाला सकाळचा 2 तास जो वेळ मिळणार आहे, ह्यामध्ये तुम्ही मराठी विषयाला वेळ द्या. मग यामध्ये कविता वाचन असेल, प्रश्नांची उत्तरे तयार करणे असेल, उतार्यावरची प्रश्नांची तयारी, ग्रामर असेल, तर इथे थोडं 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 आपल्याला रोज काय करायचंय, सोमवारच्या दिवशी 2 तास वेळ द्यायचा आहे. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर तुमचं सगळं जेवण झाल्यानंतर, फ्रेश झाल्यानंतर काय करणार आहात तुम्ही, तर रात्रीच्या वेळी मॅथ्सला. आता बऱ्याच मुलांना असं होतं की सकाळी केलेलं लक्षात राहतं. मग असं करू शकतो आपण, सकाळी गणित घ्या आणि रात्री तुम्ही मराठी घ्या. तुम्हाला सोयीचं जसं असेल तसं. काही विद्यार्थ्यांना रात्री जास्त अभ्यास होतो तर त्यांनी रात्री गणित घ्या. असं करू शकता आपण. बरोबर आहे? तर सोमवारचा दिवस आणि मंगळवारचा दिवस आपण काय करणार आहे, मराठी विषयासाठी आणि गणित विषयासाठी राखून ठेवायचं आहे. रोजचा फक्त 2 तास अभ्यास सकाळी करा आणि रोज संध्याकाळी 2 तास अभ्यास करायचे. या 4 तासाचं प्रॉपर प्लॅनिंग केलं आणि सोमवार मंगळवारचा वेळ आपण मराठी विषयाला आणि गणित विषयाला द्यायचा आहे. आता त्यानंतर पुढे वेनसडे, थर्सडे म्हणजेच बुधवार गुरुवारी आपल्याला काय करायचंय, लगेच लँग्वेज बदलायची. दुसरी विषय कुठला येणार आहे लँग्वेजचा, तर तो हिंदी असेल किंवा संस्कृत असेल. मग हिंदीसाठी सकाळचा वेळ तुम्ही 2 तासाचा द्या, किंवा ज्या मुलांचं संस्कृत असेल त्यांनी संस्कृतसाठी वेळ द्या, किंवा इतर सब्जेक्ट असेल तर त्यासाठी आपला हा दिवस जाणार आहे. बुधवार आणि गुरुवारचा दिवस सकाळच्या 2 तासामध्ये या हिंदी विषयाला आपल्याला वेळ द्यायचा. त्यानंतर त्याच दिवशी म्हणजेच बुधवारी आणि गुरुवारी रात्रीच्या वेळेस तुम्ही काय करणार आहात, सायन्स विषयाला वेळ देणार आहे. आता सायन्स विषयाला वेळ 2 दिवसाचा दररोज 2-2 तास देण्यामध्ये 4 तास आपला एका आठवड्यामध्ये अभ्यास होणार आहे. बरोबर आहे? आणि त्यानंतर फ्रायडे, सॅटरडेला इंग्रजीचा विषय तुम्ही सकाळी घ्या आणि संध्याकाळच्या वेळेस सोशल सायन्सचे 2 दिवस राखून ठेवायचे. अशा प्रकारे आपण जर प्रॉपर प्लॅनिंग केलं, 2-2 तास प्रत्येक विषयाला समान वेळ द्या. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की माझा मराठी विषय आवडताय किंवा माझा गणित विषय आवडतोय म्हणून मी दिवसभर गणितच करतोय, रात्री पण गणितच करतोय. मग त्यामुळे इतर विषयांकडे आपलं दुर्लक्ष होतं. म्हणून आपण हे सुरुवातीला अजिबात करायचं नाहीये. सुरुवातीला सर्व विषयांना समान न्याय द्यायचा आहे. 2-2 तासाचं प्रॉपर प्लॅनिंग करा, प्रत्येक विषयाला वेळ द्या आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही तुमचं नियोजन करा की शाळेमध्ये आज काय शिकवलंय त्याप्रमाणे ते प्लॅनिंग करू शकता, किंवा तुमच्या क्लासमध्ये कसं चाललंय त्याप्रमाणे तुम्ही प्लॅनिंग करा. ह्या पद्धतीने योग्य नियोजन केलं तर मला खात्री आहे की कुठलाच विद्यार्थी 90%च्या खाली येणार नाही. आता इथं मात्र महत्वाचे कन्सिस्टन्सी. मी पुन्हा वारंवार तेच सांगते सर्वांना की सुरुवातीला आपण अभ्यास खूप जोशात करतो, पण तो जोश कायमस्वरूपी टिकला पाहिजे. म्हणजे वर्षभर तुम्हाला हे टाइम टेबल फॉलो करायचे आणि एक वेळ 5 ते 6 महिन्यामध्ये अशी येणार आहे की आपले सगळे धडे जेवढे असतील, सगळे पाठ असतील, हे 5 ते 6 महिन्यामध्ये संपून जातील. बरोबर आहे? आणि त्यानंतर जर सगळे दिवस तुमचे रिव्हिजनसाठी असतील, प्रॉपर प्लॅनिंग केलं तर आपला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यासक्रम कव्हर होतो. आता हे झालं आपलं आठवड्याचं नियोजन. सोमवारपासून शनिवारपर्यंत आपण प्रत्येक विषयाला 2-2 दिवस दिले ते आणि 2-2 तासाचा वेळ दिलेला आहे. बरोबर आहे? आता रविवारच्या दिवशी कुठल्याही प्रकारचा अभ्यास करायचा नाही. इथे फक्त आपल्याला करायचं आहे रिव्हिजन. म्हणजे सोमवारपासून मी काय केलं शनिवारपर्यंत, गणित घेतलं, मराठी घेतलं, विज्ञान घेतलं. मग ह्या आठवड्याभरामध्ये मी काय काय प्रिपरेशन केलं ते मला आठवड्यानंतर म्हणजे रविवारच्या दिवशी आठवते का, हे फक्त आपण काय करायचे तिथे चेक करायचे. तर अशा प्रकारचं जर तुम्ही टाइम टेबल फॉलो केलं तर मला खात्री आहे की मार्क्स आपल्याला जेवढ्या अपेक्षा आहेत तेवढ्या अपेक्षेएवढे नक्कीच पडणार आहेत. पालकांना एकच विनंती, प्रत्येक मूल हे वेगळं असतं, त्याच्यामुळे आपल्या मुलाची तुलना इतर मुलांबरोबर करू नका. तर आपल्या मुलाला सपोर्ट करा, त्या मुलामध्ये आत्मविश्वास जागृत करा. नक्कीच तो चांगल्या पर्सेंटेजनी उत्तीर्ण होईल. आणि विद्यार्थ्यांसाठी एकच सूत्र आहे, कन्सिस्टन्सी आणि रिव्हिजन. हे वर्षभर जर तुम्ही राखलं तर नक्कीच तुमचं यश तुम्हाला मिळणार आहे, तुमची स्वप्न पूर्ण होणार आहे. जाता जाता मी एकच सांगेल, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या एकाच नोटवरती आज आपण इथे थांबतोय. तत्पूर्वी तुम्हाला जर माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील किंवा हा व्हिडिओ खूप आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.